नमस्कार. आज आपण विद्यांजली पोर्टलवर शाळेची मागणी कशी नोंदवायची ते बघणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी Google Chrome ओपन करा आणि त्या ठिकाणी विद्यांजली पोर्टल स्कूल लॉगिन अशा पद्धतीने टाईप करा. येणाऱ्या पेजवरील पहिल्याच लिंकवर म्हणजे स्कूल लॉगिनवर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येणाऱ्या विंडोमध्ये आपण मोबाईल नंबर टाकून लॉग इन विथ OTP असंही करू शकतो किंवा शाळेचा UDAS कोड, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपण त्या ठिकाणी लॉग इन करू शकतो. या ठिकाणी आपण UDAS कोड, पासवर्ड टाकून लॉग इन केला आहे. येणाऱ्या विंडोमध्ये दुसऱ्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनमध्ये प्लस या बटनाला क्लिक केलं की आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या पहिल्या थीममधील साहित्याची मागणी नोंदवू शकतो. तर या ठिकाणी आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमधील LED प्रोजेक्टर याची मागणी नोंदवणार आहोत. त्यानंतर आपण मेंटेनन्स आपल्याला किती दिवसांपर्यंत हवा आहे ते त्या ठिकाणी नोंदवूया. किती क्वांटिटी हवी ती त्या ठिकाणी नोंदवूया. त्यानंतर ॲप्लिकेशन किती तारखेपर्यंत हवं आहे ती डेट सिलेक्ट करू आणि साहित्य आपल्याला किती तारखेपर्यंत हवं ती डेट सुद्धा आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर या साहित्याचा उपयोग आपण कसा करणार ते थोडक्यात नोंदवून टिक करून आपण सेव्ह अँड पब्लिश करूया. अशाच पद्धतीने आपण क्लासरूम नीड्ससाठी सुद्धा त्या ठिकाणी साहित्याची मागणी नोंदवूया. क्लासरूम नीड्समध्ये वेगवेगळे साहित्य आपण मागवू शकतो. त्या ठिकाणी आपण या साहित्याच्या यादीमधून व्हाईट बोर्ड या ठिकाणी आपण निवडूया आणि किती दिवसासाठी मेंटेनन्स हवा त्या ठिकाणी 1 इयर आपण सिलेक्ट करूया. किती क्वांटिटी हवी त्या ठिकाणी आपण 7 टाकलं आहे. ॲप्लिकेशन आपल्याला किती तारखेपर्यंत हवेत ती तारीख आपण त्या ठिकाणी निवडली आहे. ती आपण साधारणतः 15 ऑगस्ट 2025 या तारखेपर्यंत आपण ॲप्लिकेशन स्वीकारणार आहोत. त्याच्यानंतर साहित्य आपल्याला किती तारखेपर्यंत अपेक्षित आहे ती तारीख आपण या कॅलेंडरमधून निवडली आहे आणि ती म्हणजे आपण 31 डिसेंबर. साहित्याचा उपयोग कसा करणार ते टाकू, टिक करूया, सेव्ह आणि पब्लिश करूया. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन्ही थीमसाठी आपल्या शाळेची साहित्य मागणी नोंदवू शकतो. धन्यवाद.